स्वरबहार घनश्याम उपरीकर रंगदेवता विनाट्य रसिकांना मानाचा मुजरा करून सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत संगीत तूच माझी सौभाग्यवती तूच माझी सौभाग्यवती तूच माझी सौभाग्यवती दैलाशिरा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ वीन शंभो मज कोण तारी तुझ वीन शंभो मज कोण तारी तुझ वीन शंभो मज कोण तारी अगदी कोवळ्या वयात मायेच्या ममतेला पारख झालेले ह्या बाळाला मी माझ्या ह्या हाताने वाढवलं आणि आज
त्याच हाताने मला त्याच्या गालावरती मारावं लागलं का रे परमेश्वरा? अरे पण मी तरी काय करू रे? काय करू मी? त्याला कुठपर्यंत कोण करेल ह्याची सेवा आणि कोण बनेल रे ह्याची सौभाग्यवती? सांग परमेश्वरा, सांग कोण बनेल ह्याची सौभाग्यवती? कोण? खरं सांगायचं म्हणजे दिवसेंदिवस आपल्या आनंद साहेबांचा वेडेपणा हा वाढतच चालले आहे. माझी विनंती आहे तुम्हाला काहीतरी उपाय करा. उपाय? आता एकच उपाय आहे आणि तो म्हणजे या वेळेला पागलखान्यामध्ये टाकायचं. म्हणजे हाही सुखाने जगे आणि आम्हाला इथं सुखाने जगता येईल. हो, तो नाव दुरुस्त व्हायला जन्माचा मिळणार नाहीये आणि आजपर्यंत तुम्ही त्याच्यावरती बहिणी म्हणून नाही तर मायेच्या ममतेने त्याला प्रेम दिलं, माया दिली आणि आज तो जीव डोळा पागडा झाला म्हणून त्याला आपल्या ममतेपासून असे वंचित करतात. माया माया करायची की कुठल्या त्याला काही मर्यादा असतात आणि तसंही नात्याला मी त्याची बहिणी आहे, बायको नाही. त्याच्यावर माया करत बसायला. आणि तुला तर माहित आहे तो सुधारण्याच्या पलीकडे गेलाय. तेव्हा मला सांग, रोज बरे त्याला कोण लढे? तरी पण मालकीनबाई, मला असं वाटते की एखादी प्रेमळ आणि सोडवण मुलगी जर त्यांच्या आयुष्यामध्ये येत असेल तर कदाचित त्या बरंही होती. मस्त, छान. म्हणजे आम्हाला बदनाम करण्याचा चांगला सल्ला आहे तुझा. म्हणजे या वेळेच्या घड्यात एखाद्या मुलीला बांधायचं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर हा समाज तुझ्यावर नाही आमच्यावर दुखेल. समजलास? तरी पण एक शब्द बोलायचं नाही. तू या घरातील एक मामुली नौकर आहे. तेव्हा आपली पाहिजे ओळखून राहा. जा, कामाला लाग. ए थांब रे. बरेच दिवसापासून गाडी स्वच्छ केली नाहीस ना? जा, आधी गाडी स्वच्छ कर आणि नंतर घरातली कामं कर. मला वेळेचं लग्न करून द्या. हं? वेळेचं लग्न करून देते आणि या घरामध्ये एक महाराणी घेऊन येते आणि मला शाळेत शिकवायला. नाही. एवढी तयारी करून कुठे निघाली? मी माझ्या फ्रेंड सोबत शॉपिंगला निघाली आहे. पण तुला राग येणार नाही तर एक गोष्ट सांगू? सांग ना. मी तुझ्या कपाटातून जरा पैसे घेतले. रे अगं तू माझी एक लाडाची बहीण आहे. तुला वाटेल एवढे पैसे घेऊन जा. माझी डार्लिंग, माझी लाडाची दीदी, आता मला जायला उशीर होतो. हा, एकूण तुझ्यासाठी काय घेऊन येऊ बरं? तुला आवडेल ते घेऊन ये. नक्की नक्की. हो, पण सांभाळून जा आणि लवकर घरी परत ये. बाय. मी जर या वेळेवर माया केली तर हा वेळा मी म्हणेन तसंच वागेल. पण नाही, याने माझ्या बहिणीशी लग्नाला नकार दिला आणि या माझ्या बहिणीला या संपत्तीच्या सुखापासून दूर केलं. आम्ही विचारलं, तू लग्न का करत नाहीस? तर म्हणाला, माझं दुसऱ्याच कुणातरी मुलीवर प्रेम आहे. आता ती सटवी गेली मशानात आणि हा झाला प्रेम मेळा. हा प्रेम मेळा झाला ना, ते बरंच झालं. कारण आता मला या घरामध्ये वाटेल तसे खेळ खेळता येतील आणि हे खेळ मी खेळणारच. पण नाही, या घरातील हा एक मामुली नौकर माझ्या स्वप्नांचा चुराळा करून पाहतो. पण मी असं होऊ देणार नाही. जोपर्यंत ही संपूर्ण संपत्ती माझ्या नवऱ्याच्या नावावर होत नाही ना, तोपर्यंत ही कामीना स्वस्तच बसणार नाही. चाललंय काय का? चाललंय काय? ते संपत्तीसाठी स्वतःच्या घरात असा कुटणीचा डाव खेळताना तुला काय लाशरा माहिती नाही? अमित, तुझा नवरा बाबानं प्रतापराव मोहिते. अहो, पण मी मामांजी बद्दल आणि भाऊजी बद्दल काहीही बोलले नाही. काही बोललं नाहीस ना? मग यानंतर हे असं कधी
उघडपणे बोलायचं नाही, कारण भिंतीला एक कान असतात म्हणजे मी समजले नाही. पण मी समजलोय ना, कारण बायको ही कधीही नवऱ्याच्या हिताचाच विचार करते, त्याच्या वाईटाचा कधी विचारही करणार नाही. तर मग तुझ्या मनात जे आहे ना, आय मीन माझ्या मनात आहे म्हटलं. अगदी खरं. मला वाटलं मी मारलेला दगड तुमच्या काळजाला तर लागला नाही. तो मारलेला दगड नक्कीच माझ्या काळजाला लागला असता, पण तेव्हा हा बबनराव मोहिते त्या प्रतापराव मोहितेचा सख्खा मुलगा असता तेव्हा. पण तुला तर माहिती आहे कामिना की मी एक अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेला एक सावत्र मुलगा आहे, आणि या सावत्रपणे माझ्या वाट्याला आलाय ना, तो मला दत्तक घेतल्यानंतर तब्बल 5 वर्षाने त्या प्रतापराव मोहितेच्या पोटी जन्माला आलेल्या त्या आनंदमुळं. आणि तसंही हे सगळं प्रतापराव मोहिते कधी मान्यही करणार नाही. कामिना तुला केवळ उतावळी झाली या संपत्तीसाठी, आणि हाच उतावळेपणा दाखवून प्रतापराव मोहितेचा जो माझा विश्वास तर हातात फक्त भिकेचं कटोरे. नाही, मला नाही मागायची भीक, मला नाही मागायची. तुम्ही म्हणता ना त्याच बरोबर आहे, मला नाही मागायची भीक. अच्छा, म्हणजे आमची राणी आमच्यावर नाराज झाली वाटतं. पण आमच्या या नाराज झालेल्या राणीचा नाराजपणा कसा दूर करायचा आहे मला चांगलं माहिती आहे. कसं करणार आहात म्हणून काय विचारते? तुझ्या आवडीचे नेकलेस मी केव्हाच कपाटामध्ये आणून ठेवलेला आहे. अगदी खरं, आलोच घेऊन. माझी आई ना मला भूक लागल्यानंतर खूप खायला द्यायची. माझ्या आईसारखी आहे ना, मला जेवायला दे ना वहिनी, मला खूप भूक लागली आहे. तुम्ही माझी छान छान भावजी आहेत ना, गुणाची भावजी आहेत ना, मी तुमच्या आईसारखी आहे ना, मला भूक लागली, मला जेवण पाहिजे. समजून मी तुझ्या वागणुकीची कसली दखल घेतली नाही, पण आज चक्क तू आईचा मान असलेल्या बहिणीच्या इज्जतीवर हात टाकून तू दाखवून दिला का तुझ्याकडे काहीच केलं नाही. दादा मला मारू नको, मी काही केलं नाही, मी खरं सांगतो रे दादा, मला मारू नको. दादा मला मारतोय का वहिनी, मला वाचवलं. चक्क बहिणीच्या इच्छेवर हात टाकण्यापर्यंत तुझी हिंमत झाली, म्हणजे तुझ्यात वासनेचा भूत सवार झालाय. बघा, वासनेचा भूत रुद्र व्हावंच लागेल.
घेतल्यात का? दादा वहिनीनं मला खूप मारलंय काका. काय? अरे परमेश्वरा, त्याने कुणाचं काय वाईट केलं होतं रे म्हणून तू याला अशी शिक्षा करतोयस? अरे एकदा तरी डोळे उघडून बघ रे ह्या निरागसाकडे आणि दाखव तुझ्यातील दया. नाहीतर तुझ्यावर माझा विश्वास बसणार नाही. नाही ठेवणार ह्यानंतर मी तुझ्यावर कधी विश्वास नाही ठेवणार. मोहापायी रक्तदाहरी गती कुटनीतीच्या जाळ्यात उगीच निष्पाप देवाच्या गती तुझ्या वेदनारी सांगू तुला तुझ्या वेदनारे सांगू तुला दघाया तुझ्या यातना तुझ्या यातना तुझ्या यातना. इतका वेळ झाला पण अजूनही मंथल हिचा याचा पत्ता नाही. आज कुठल्याही परिस्थितीत मला वकिलांना पैसे द्यायचे, पण ही मंथली का बरं येत नाही? सॉरी, मला यायला जरा उशीर झाला. अगे हे वेळाबाई, तुला उशीर झाला म्हणून आम्ही तुझ्यावर नाराज असणार अजिबात नाही, कारण तू तर या राजाची राणी आहेस. मी सुद्धा तुझ्या भेटीला सदैव आतुर असते, पण तुझं जे महत्वाचं काम आहे ना त्यात माझा जरा नाईलाज झाला. नाईलाज? अगं, पण मंथली, तुला माहिती होतं की आज कुठल्याही परिस्थितीत मला वकिलांना पैसे द्यायचे होते आणि तू नाईलाज कसा म्हणू शकते? अरे अविनाश, मला पूर्ण बोलू तरी देशील का? तुझं जे महत्वाचं काम होतं ते करता करता मला उशीर झाला आणि त्यात माझा नाईलाज झाला असं म्हणायचं होतं मला. अच्छा, म्हणजे आम्ही खरंच समजायचं की आमच्या या ब्युटिफुल गॉर्जियस राणीला आमची लाज राखली म्हणायची. Yes, माझ्या अनमोल प्रेमापुढे पैशाचं काय मोल? आणि तसंही आपलं लग्न आहे फिक्स. मंथली, मला फक्त 2000 रुपयाची गरज होती. अरे असू दे रे, 5000 रुपये असू दे आणि स्वतःची काळजी घेते. आणि मला जायला देखील उशीर होतोय. मी ताईला सांगितलं होतं की मी लवकर घरी परत येईल म्हणून. पण आत्ताच तर आली, थोडा वेळ थांब, नंतर जा. नेक्स्ट टाइम नक्की थांबेल, ठीक आहे? बाय बाय. तेव्हा परमेश्वरा, तुझे लाख लाख आभार रे. तू मंथली सारखी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये पाठवलीस. परमेश्वरा, तुला फक्त आणखी एकच मागणं आहे रे, की मंथली सारख्या आणखी 3-4 मुली परत माझ्या आयुष्यात पाठव. हसीना तो हसीना, खूबसूरत हसीना, पॉकेट के कमाई में निकला ना मेरा कुछ हसीना. बेडी रे बेडी, मंथली तुझी प्रीत बेडी. मंथली, आता तू माझ्या बना या खेळामध्ये पूर्णपणे बेडी झालीस. करोडपती बापाचा वारीस मी. अगं लावारीस मी. सॉरी मंथली, मला तुझ्या समोर एक आगळं वेगळं नाटक उभा करावं लागलं. म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं. प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हे अविनाशनं केलेलं प्रेम हे फक्त एक गेम असत. फक्त पैशावरती नेम असत. पैसे हातामध्ये आले की माणसाचं वजन कसं वाढल्यासारखं वाटतं. एक येतात कबाब में हट्टी, काय कुण्या असतात मी तुला पैसे दिले, पण याद रख साल्या, तुझा कोणता शिक्का निघाला ना, त्या काट या अविनाशची आहे. अविनाश
अविनाश म्हणतात मला, अविनाश. शाचा कोणीच करू शकत नाही जो कोणी घेतो की अविनाशी पंगा, त्याला अविनाश करतो हर चौकामध्ये नंगा. आता पहिल्यांदा तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार. ज्याच्या घरी नेमक्या जवान मुले आहेत त्याला मामाचीच काऊन म्हणता तुम्ही? इथे याच्याशिवाय दुसरा रिश्ताच नाही सोबत म्हणून नमस्कार. कामाचं बोल. कोमल आहे का घरी कोमल? माझ्या पोरी सोबत तुमच्या कोणत्या नाही का? नाही तर चौकात नाही का माझा पान ठेला ते तुमची कोमल नाही का सकाळ दुपार संध्याकाळ खरी देते त्याची उतारी मागावं. ए माझी पोरगी खरे खाते मरते हे नाही वाचे. माझी खर्याची उधारी नाही का 1100 होची. रुपये आणि या भावती सत्तापट्टीचे 750 रुपये तरी मागवले. हे नंबर आहे गाणं लावते मरते बे नाही वाचे हे. आता देवाचा झाला तर किती दिवस द्याल ते? 2 दिवस 4 दिवस 8 दिवस द्याल. 2 महिने कोणी उधारी देणार आहे का? 2 महिने उधारी देऊन आम्ही का बाकीचे ढेकलं खाऊ? कसाय खावा घेवाचा लाडी पण जेवढा लागते तेवढा खावा मागून खावा. कोणत्यात असं नसेल तर तो या घ्यायचा जीवनात कोणाच्या घरी उधारी मागवले नाही गेले पाहिजे. माझ्या फार मोठा साप आहे. चाय पाणी बापू चहा पाणी चाय नाही ना पाणी नाही. हा काहीच नाही म्हणजे मी पाणी पेईन. तू पाणी पिऊन आली ना मस्त तहान लागली एवढे या ना. अजिबात पोरी सारखी नाही वागे ना. कुठे गेलं तर सकाळपासून पत्ता नाही. चांगले सकाळी सुटते गरम गरम उपसून खाते ना दिवसभर कुत्रीवाने हिंडावलं जाते. एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते. हे अशी पोरगी ना असल्यापेक्षा नसलेली बरी. हो कोण माझी कोंबली छो उभ्या गलीना खर्रा खोटत येत आहे म्हणते हे नायवाचे हे काय आता खाते खाल्ले पिची की न थुकली. अरे कोंबले अशी वागशील तर कोण लग्न करायला तुझ्या सोबत? चांगला सलवार सूट घेऊन दिलं तर तो वापस केला आणि ते बरमुरानं टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जवानपणीची शर्ट घालते आणि बटनाही नाही लावे चालली अशी हत्याचे कान हलवत. ये बाई ये नाही आज तुझ्यावर धनके दिवाळी दिलं तर मी संपतो नाही. तुझ्यावर आज दिलं ना फक्त ऐकवत आज लोक घरी उधारीला यायला लागले. एकटंच राहतो. आता एकच गेम जातो चौक्यावर झिरो आणि ढोक्यात जाऊन शिरो. बापरे नेबे कधीतरी गेला आता झोपून जातो यार. कोणी खाल्लं का बापू खरं? काय खाली काय तू पाहत होतो एवढा मोठा खरा खाली तो कोणी खाल्लं खरं? पाय बरं. सगळा खरा घी टाकलं तर पोता नाही लागू तुला. माझ्या बोरी अशा सुपाऱ्या पोटामध्ये गीत असतील तर संडासा सुपारीचा झाड आहे वापरतो. कोणी खाल्लं का बापू खरं? नाही खाल्लं तरी कायच्या बाई बोलते. चांगले आहे ना. सकाळी उठते गरम गरम उपसून खाते आणि दिवसभर हिंडावले जाते. हो का हो? आता जीवनभर तुझ्याच घरी राहणार गरम गरम उपसून खावाले आणि दिवसभर हिंडाले. नाही का बापू नाही. एवढ्या मोठ्या पोरीचा बाप झालास पण देवाघेवाच्या पोरीला कसं बोलावा का बोलावा हे अकल नसे. देवाघेवाच्या पोरीनं बापासोबत कसं बोलावं हे अक्कल नाही आली का तुला? 3 वर्ष झाला तुझं लग्न जोडून पाहत होतं लग्न नाही जोडून राहिला.
गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून द्याला बापू लग्न करशील का रे माझ्या कोंबली सोबत तर नाही रे बावा तुझी पोरगी मोठ्यानं शिंग हलवते म्हणते अगं तुझ्या पायी माझं लग्न नाही जुळे बापू कारण जेती गेला तेती चार चौघात माझे नाव असा डबराच वाजत राहते मग कोण लग्न करेल माझ्या बरं तुझ्या बायकोला पाणठेल्यावर बसवायची उजागरी नाही राहिली मला ज्या पाणठेल्यावर जातो त्या पाणठेल्यावर माझ्या नावाची उधारी करून ठेवलीस गावातले लोक तुझ्याबद्दल का म्हणतात माहित आहे का म्हणते तुझ्या पोरेला आमंत्रण राहू दे का नको राहू दे येऊन पहिल्याच पंक्तीला जेवायला बसते तो एखाद्या टिलिंग वाजवते ना पाणी पोचवत उद्रिक्त तो तरी सांगत होता सपत भाऊ तुझ्या मुलीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का 2-2 पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणते तुला माहित आहे ना बापू मला ते आलू वांग्याची भाजी दह्याची कढी किती आवडते घरी खाणावं लोकांच्या घरी खायला जाते आता बोडी धोकाची गागरत होती सरपंची मिरी सांगत होती भाऊ म्हणते ज्या बोडीमध्ये साऱ्या गावाच्या सडला पाणी जाते ते तुझी पोरगी बोट्या झोका मच्छ्या झोका म्हणत होती म्हणते फिरी का सांगते का एवढी नावाची सरपंची झाली तर नवऱ्याने सोडलं बापू पण खरा नाही सोडला आणि तो एखाद्या घरचे घरही लोक जेवायला जाते असे डबे भरभर घरी आणतात तरी एवढा मास नाही कुठे आणि तुला माझं नाव सांगते तू ऐकत राह त्या खर्चाचं नाही सांगितलं ना सांगतो ना बापू तोही सांगतो ना येऊ दे ना त्या व्यसन मुक्तीच्या अधिकाऱ्याले कोटी कोटी इगलचे डब्याने मजाचे डब्बे लपवले आहेत ना सप्प माहित आहेत मला सप्प माहित आहेत ना बिले तिच्यात मागे अंधार ना लोकांना सांगते डंडार परमेश्वरा कायला मला खाली ठेवलास का अगं मला उचलायचं हिला तरी उचल तू कहाणे मरशील तू सगळं 200 वर्ष जगणं मीच कोणतरी जाऊन आपल्या जीवाचं बरं वाईट करतो गे मूर्ती नाही 8 दिवस झाला जेवराची शिशी उशाला नेऊन ठेवतो तो ढकलून ठेवतो हे मूर्ती हे भोतो सांगते तू माझ्या जीवावर उठलाय हो त्रास आहे तुझ्या बाई कधी जाऊन जीव दे का बोलला बापू काय इंग्लिश मध्ये सांगू तुला नाही जाऊन कोणी मरणं ढेबल्या नाकाचे अशी कोणी पोरगी राहते का काही बोलता सवय झाला खेळण्याचं कुठल्याचं आणि तशी जेव्हा तिच्या अंगावरती जबाबदारी येते तेव्हा कळेल ना तिला भाषी आहे ना हो घर सांभाळायला तेच म्हणतो तू भाची असून घरासाठी पायाच्या टाचा जिजवतेस आणि हे स्वतःची मुलगी असून एकतरी काम करते का आता खोबरं कशी राहते ते कशी म्हणाल की छान दिसते सुंदर दिसते झांगो झांगो नाही यांचं बोलण्याचं मनावर लावून घेणं मी नाही ताई तू माझ्यावर जीव लावतेस ना म्हणूनच या घरामध्ये आहे नाही तर काही वचन कोणतरी जाऊन मी मरून थांबवलं तुझं त्या पोटल्याच्या विहिरीत त्याचं भरपूर पाणी आहे नाही तर कोरड्या विहिरीत उडी घेशील हातपाय मोडून बसशील आता जीवाचं बरं वाईट केलं जा ना लवकर तिच्या मागे जा ना आता मरू आलं गेली तर मरू दे ना मरू दे पहिली तर तू भाची आहेस माझ्या मुलीसारखी मोठं टेन्शन आहे या पोरीचा तुम्ही नाही जाणार पहा बरं मी परत एकदा विचारतो तुम्ही नाही जाणार नक्की नाही जाणार ठीक आहे मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी आता तिच्यासाठी तू माझ्याशी नाही बोलशील नाही थोडंशी नाही नाही लाडू म्हणते हो मरून गिरून गेली तर पोलीसवाले मध्ये सुचवतील मरू नको पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी आहे भांडणातही व्हायचा ओलावा आहे एकमेकांना तर यांच्या काळजात स्वार्थ प्रेम चढलं आणि तेच प्रेम मला सुद्धा हे कळलं माझी आई वडील तर नाही आहेत पण या माझ्या मामाने मला आई वडिलांची कधीच कमतरता बसवली परमेश्वराची चंडी फक्त एकच प्रार्थना माझ्या या घरातील लोकांना सदैव हसत मामा मामा या विनाशच्या हातामध्ये ऐकच ताट ठेवून गेलास रे मामा मामा तुझ्या फाशीच्या जवानीवर या विनाशची कधीपासून नजर होती आणि चिच्यावर अविनाशची नजर असते ना तिला हा अविनाश कधीच सोडत नाही मंथली सारख्या कित्येक सुंदर श्रीमंत मुलीची मी शिकार केली मग ही तर एक लावणीवाली
लावणीवाली असली तरी आहे मात्र चंद्राची खोड. चला करून लावणीचा पहाना साधतो इच्छा शवाणीवर. अगे नंदा, देख आ गया तेरा बंदा. नहीं कैसा चल रहा तेरा लावणी का धंदा? अगं एवढं झटकायला काय झालं? मी तुला नेहमीचाच गिराईक नाही का? पण मामा घरात नाही तेव्हा मामा आला. अगं तुला मामाने सांगितलं, आत्ता भेटले मला. मी सांगितलं लावणीला सुरुवात. हो सुद्धा बोलले. मामा मामा हे इतक्या तू काळजी करू नकोस. करते ना लावणीला सुरुवात. लावणी तुम्हासाठी केला त्यापेक्षाही जास्त आवडली तुझी तंग कपड्यातून फुटून दिसणारी तुझी जवानी. पण मला आवडतो ना नंदा. अगं परमेश्वराने तुला एवढी मधमस्त जवानी बनवली, ती कशी आता पायरी सांभाळायची वेळच नाही. आणि बघ अशी संधीला बार येत नसते. जर का मला तुझं इथे येणं मागचं देशातच माहिती असतं तर मी माझ्या उंबट्यावर कधी तुझी सावली मी नाही त्यातली कडीला वाचली. हे बघ
नंदा उगाच जास्तीचा भाव खाऊ नकोस. नंदा एकदा का तू माझी झालीस ना तर तुला असं नक्षीकांत सोन्याने बनवेल मी. नक्षीकांत सोन्याने बनवेल. तुला काय वाटलं हिंदुंना म्हणजे पैशासाठी स्वतःला बाजारात उठणारी एक बाजार असते आहे. नर्तकी जरी माझा पेशा असला तरी माझा चारित्र अगदी निष्कळंक आहे आणि मी माझ्या चारित्र्यावर तुझ्यासारख्या भांड्याची सावली बोलणार. चल लवकर. प्रत्येक स्त्री ही सुरुवातीला असंच बोलते ना, पण एकदा का तिला पुरुषाचा स्पर्श झाला ना नंतर तो स्पर्श तिला हवा हवासा वाटतो नंतर. स्पर्श दिला हवा हवासा वाटतो. हो कळलं? कळलं? एका असह्य मुलीवर बळजबरी करताना तुला लाज शरम वाटते का नाही? लाज शरम आणि या खोटीवर अहो साहेब त्याला लाज शरम काहीच नसतं ना, तेच लोक या खोटीची पायरी चढतात. आणि आमच्या गरीब खाण्यात सगळं नंदा ओळखलंच नाही का? हे श्रीमंत मोहिते साहेब आहेत. सगळे यांच्याच मदतीने एकदा मी तुझ्या मामीला वाचवू शकलो होतो. तेच आहे. सगळं बघत काय बसलीस? पाहुणे आलेत घरी, काय चाय पाणी? हा बोल. मला खरंच काय अनुभव. तसंही मी थोडस महत्वाच्या कामासाठी. ही कोण तुमची? जी भाची आहे माझी. लहानपणापासून माझ्या तळातावर मोठी झाली. खरंच ही परमेश्वराची लीलाच म्हणायची. तोच चेहरा, तेच रूप. तिला घरदार स्त्रीच्या रूपात जर का माझ्या मुलासमोर उभं केलं तर कदाचित माझा मुलगा. म्हणजे काय म्हणायचं आहे ते समजलं नाही आम्हाला. सांगतो संपत. अरे तुला तर माहितीच आहे या शहरातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक मी आहे. पण एवढी गडगंज श्रीमंती असून सुद्धा नशिबाने मात्र मी पांगळाच आहे. मुलाच्या जेमतेम वयात त्यांची आई हे जग सोडून निघून गेली आणि एकटेपणा माझ्या नशिबी आला. तरी सुद्धा 2 मुलाच्या सुखासाठी मी स्वतःला सावरलं. मुले मोठी झाली, त्यातच लहान मुलाचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीबरोबर मी त्याचं लग्न लावून दिलं. पण नियती पाठीशी उभीच होती. लग्नाच्या 4 दिवसानंतर तिचा मृत्यू झाला आणि या धक्क्याने माझा मुलगा फार वेडा झाला. देश विदेशात परदेशात त्याचे इलाज झाले परंतु काहीच फायदा नाही झाला. आणि त्याच वेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या पत्नीसारखी दिसणारी हुबेहूब स्त्री जर का त्याच्या आयुष्यात आली तर कदाचित तो बरा होऊ शकतो. आणि त्याच वेळेस एका जाहिरातीमध्ये मी तिचा फोटो बघितला आणि खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलो. नाही पण आमच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे सांगितलंच नाही तुम्ही. तुमची नंदा माझ्या आनंदची पत्नी म्हणून जर का माझ्या घरात काही दिवस राहिली तर फार उपकार होतील तुमचे. नाही साहेब, अहो हे कसं शक्य आहे? नाही मला जाणार तुम्ही केलेल्या त्या उपकारांची, पण त्या उपकारांची याची जीवघेणी परतफेड करायला लावलं का म्हणजे झालं साहेब? उपकाराची परतफेड मागायला नाही आलो मी संपत. मी फक्त माझ्या मुलाच्या जीवाची भीक मागतोय. तुमच्या मुलाच्या प्रेमापोटी मी नंदाची अब्रू नाही देऊ शकत साहेब. नाही संपत. अरे हे नाटक आपल्याला फक्त काही दिवसापुरतच करायचंय आणि त्याच्यासाठी जितका पैसा लागेल तितका द्यायलाही मी तयार आहे. आणि राहिला प्रश्नाच्या अब्रूचा तर विश्वास आहे माझ्यावर. मी एक इज्जतदार माणूस आहे. तिच्या चारित्र्यावर कलंक लागू देणार नाही. पैसा किती पैसा द्यायला तुम्ही? पण त्या पैशाने माया ममता विकत घेता येत नाही साहेब. खरे संपत तुझं. ही माया ममता निराळीच असते. येतो मी. बऱ्याच दिवसापासून बघत आहोत मी या घरात जसा आलो मी दिसलो तुला का तुझ्या पोटात लागते पण माझा नाव गुन्हा आहे बाबा. आजपर्यंत या गुन्ह्याला ज्याला लावला ना चुना तो जिंदगीत उठून उभा नाही झाला पुन्हा. माझ्याशी पंगा घेतेस का बे? अबे भडव्या नौकर आहेस, नौकरासारखा जी चिरवतो जास्त डुगू वाजत राहतेस का? ही मनशाली कशी नाही आली अजून? आणि तुम्हाला सांगतोय मामश्री, अहो असे जर एक दिवस वाहजात राहिले ना तर नक्कीच या घरात दुसरीच कुणीतरी आल्याशिवाय राहणार नाही. होय बापू, माझे सुद्धा डोळे तिच्याच वाटेकडे लागले. पण तुम्ही चिंता करू नका जाऊ बापू. जे काही होईल ना अगदी तुमच्या मनासारखं होईल. पण केव्हा मामश्री केव्हा? होयची वाट पाहता पाहता
माणसाची छाती अशी धडधडायला लागते तर हे आहे की हतोडीचा पत्ता कसा लागत नाही. अशी घी आहे तशी आहे. हो, तू तरी सांग ना. ओ भामश्री, आता हीच वेळ होती का तू मला तुमची शिंकी यायला? जावई बापू का करता? माझी सवयच तशी आहे. पण जावई बापू ही साधी सुधी शिकली नाही, अगदी सत्य शिका. बस भामश्री बस. जसं त्या एकनाच्या सर एकनाथ ये समोर ये. हो तूच ये बे त्या मुली काय यायचं काय होतं तू? मालकी बाहेर हे विचारणार होतो की वांग्याचं भरीत बनवू का? अच्छा, म्हणजे तुला सरळ विचारून तू सरळ सांगणारा नाहीयेस काय? मी सांगतोय तुला, एड्याचं लग्न लावण्याची आयडिया ही तुझीच आहे ना? मग त्या एड्याचं लग्न होईल, पण ते इतर दुसऱ्या तिसऱ्या कुणाशी नाही. त्याचं लग्न होईल ते फक्त मंथलीचे. आणि यात जर का तू काही आटकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर मी तुला तर सोडणार नाही, पण त्या येड्यालाही सोडणार नाही. आले 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 जावई आले. हो महाबसली, आता ना तुमची हक झाली. हो जावई, शिंक नाही आली, ती बघा मंथली आली, ती बघा. आम्ही किती वेळची तुझी वाट बघत आहोत. माझी वाट बघताय? अगं पण कशासाठी? अगं तुला एक गुड न्यूज द्यायची आहे मला? आणि गुड न्यूज? कसले का गुड न्यूज? आम्ही की नाही तुझं आणि आनंद भाऊजीचं लग्न करायचं. नाही हे शक्य नाही. का शक्य नाही पुढे? अहो पोरी, तू नाही हाताने जमा करशील ना तरी संपणार नाही एवढी संपत्ती तुझ्या पायाची येते. नाही म्हणतेस पोरी? आणि तसंही या अगोदर तुझी इच्छा होती की लहान समाधान करण्याची. हो ना? हो, पण भाऊजी त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता तो त्या लायक नाहीये. त्याला एक नाही म्हणते. असा कोणता बया आहे बघा? असा कोणता बया? अहो ज्याच्यापेक्षा बळे बळे पोरं लग्न झाल्याबरोबर सीधे होताना मी पाहलो, एवढा माझा अनुभव आहे. काळजी जावई. बरोबर बरोबर. नाही जास्त तर आपल्या आपल्याचा तरी विचार कर बकरे. हे काही का असे ना, तुमचा हा निर्णय मला अजिबात मान्य नाही. मी हे लग्न करणार नाही. काय म्हणालीस तू? तुला हा निर्णय मान्य नाही? खरंच तुला हा निर्णय मान्य नाही? मग तरी मी तुला शेवटचं विचारते. मला खरं खरं सांग, तुला हा निर्णय मान्य नाही? नाही. मग ठीक आहे, माझा एक निर्णय आहे. यानंतर तुझी नाही तर आमची वीज घेऊन संपलीच म्हणून संपली. काय बोलली? तुझ्या जीवापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये. तुझी इच्छाच आहे ना? करेल आनंदची मग ते ऐक ना, मग ते नाही. साधी सुधी शिक नाही, सत्य शिक. अरे वा, आज योगायोगाने सगळे एकत्र भेटला. हो ना बाबा? मी आज तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. बाबा, आज तुम्ही आम्हाला कुठला सरप्राईज देणार आहात ना हे कळलंय आम्हाला. आणि बाबा, तुमचं सरप्राईज मध्ये हेच की तुम्ही आनंदच्या लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगदी बरोबर ना? अरे बाबा, पण म्हणजे तुला हे आधीच पाहिजे होतं. माझी सुद्धा इच्छा होती की का लहान जावयाचं लग्न झालं ना तर सगळं काही बरोबर होईल. काय जावई? वा, म्हणजे तुम्ही सगळे माझ्या मताशी सहमत आहात याचा मला खूप आनंद झाला. तर तिला घरात घेण्यासाठी कोणाची हरकत नाही असं समजायला काही हरकत नाही. हो, ठीक आहे, जा बाई. मी आता बोलतो. नंदा बेटा, आधी आता गेम पलटी झाला. म्हणलेल्या सगळे विचारात डोक्याला जास्त ताण द्यायची गरज नाही. ही आनंदच्या पत्नीसारखी हुबेहूब दिसते, पण ही आनंदची पत्नी नसून तिच्यासारखी दिसणारी कोठ्यावरची नर्तकी नंदा आहे. आणि आजपासून ती आपल्या घरची नंदिनी आहे. पण बाबा, आपलं एक खरंच घराणं आहे आणि ही एक पुढे नाचणारी नर्तकी म्हणजे अरे, आनंद शुद्धीवर येऊस तर आपल्याला काही दिवसापुरतं हे नाटकच करायचंय. आणि तसंही नंदाला सगळं माहितीच आहे. हो पण बाबा, बबन बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. त्या घरच्या भाऊजीबाई पहिल्यांदा घरामध्ये प्रवेश करत आहेत, त्याची आरती ओळखलं नको का? एकनाथ, म्हणजे तुला हे आधीच सगळं माहिती होतं? नाही, मला आधी काहीच माहित नव्हतं. आता कुठं मला बबन साहेबांनी सांगितलं नाही. सुनबाई, या आरती ओळखलं. घ्या. दूर गे दूर घट वारी.
नंदिनी परत आली अरे कुठे कुठे माझी नंदिनी सांग ना. कुठे गेली होतीस तू कुठे गेली होतीस तू कुठेच तर नाही, इथेच आहे. नाही नाही खोटं बोलतेस तू खोटं बोलतेस तू तू असंच करतेस नेहमी नेहमी माझ्या स्वप्नात येतेस आणि मला एकट्याला सोडून दूर निघून जातेस. काय येतेस तू माझ्या स्वप्नात जा. पण आता हे स्वप्न नाहीये, मी खरोखरच तुमच्या समोर आली आहे. बाबा नंदिनी परत आली आहे बाबा. हा बेटा एकनाथ लगेच जाऊन 2 हार घेऊन ये. अहो पण बाबा आता हार कशाला हव्या. अहो हा हार माझ्या गळ्यात नाही, मालकीनबाईच्या गळ्यामध्ये घाला. मग आपण मस्त घोड्यावरती वरात काढू आणि त्या वरातीत तुम्ही नाचा. पण आमचं लग्न तर झालंय. आमचं लग्न झालंय ना बाबा. तर माझी पत्नी आहे ना नंदिनी. हो बेटा ही तुझी पत्नी आहे, पण तू म्हणतोस ना की नेहमी नेहमी ही तुला सोडून जाते म्हणून. तर तू एकदा पुन्हा याच्याशी लग्न कर, म्हणजे ही तुला कधी सोडून जाणार नाही. हा हो ना बेटा. बाबा तुम्ही नाही इतरांचं हे ठीक झालं, पण हे लग्न मला मान्य नाही आणि हे लग्न मी होऊ देणार नाही. हा माझं लग्न होऊ देत नाहीये. माझं लग्न होऊ देत नाहीये. मला लग्न करायचं. तुमच्या डोळ्यासमोर याची माझं गळा आम्हाला फक्त हिंमत झाली पण मला नाही म्हणत. आपण याच्यासाठी जे काय करतोय ना त्याचा काही उपयोग होईल म्हणून. त्यापेक्षा ना बाबा आपण याला एखाद्या पागलखान्यात टाकलेलं चांगलं. मी पागल नाही काही, मी पागल नाही बाबा, मी पागल नाहीये बाबा, मी पागल नाहीये. मिलायचं तर पागल खाण्यात पण आता यानंतर याच्या हातून जाऊ द्या एकाचा जीव. यानंतर यांच्यातून कोणाचाही जीव जाणार नाही. हे कोणालाही कुठल्या प्रकारची कुठलीच हानी पोहोचवणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते. कारण आजपासून मी यांची सेवा करेन आणि यांची सेवा करता करता माझा जीव जरी गेला तरी मी सगळे मला जीवन दान तुझा जीव तुला प्रिय नसेल पण आमचा जीव आम्हाला प्रिय आहे. बाबा तुम्हाला यांना ठेवायचंच आहे ना तर यांचे बाहेरच्या अवकाश मध्ये राहण्याची व्यवस्था करा. त्यामुळे आम्हाला तरी आमची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करावी लागेल. मला खूप वाटतात माझ्यापासून तू नको राहतो. मी हात सोडतो तुला, मी पाया पडतो. परीक्षा ही नशिबाची अवघड इथली स्थिती तुझ सांभाळे देवा मजला नवीन सगळी नाती. अवघड परीक्षा ही नशिबाची अवघड इथली स्थिती तुझ सांभाळे देवा मजला नवीन सगळी नाती.